बघा, आज आपण लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे। त्या व्हिडिओमध्ये फक्त 500 रुपये आता मिळणार आहे या बहिणीला, ज्यांना 1500 रुपये ज्यांचे आता बंद होणार आहे। तर कारण काय आहे ते बघूया, जेणेकरून त्यांना 500 रुपये हे मिळणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, महत्त्वाचा व्हिडिओ आहे। बघा, लाडक्या बहिणीला मिळणार फक्त 500 रुपये, सरकारची मोठी अपडेट। तर का बरं अशा पद्धतीने अपडेट दिले आहे ते आपण बघूया। महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लाभार्थी महिलांना आता दरमहा 1,500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहे। या निर्णयामुळे अनेक लाभार्थी बहिणींमध्ये नाराजी पसरली आहे। प्रश्न पडतो की अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे की ज्यामुळे त्यांना 500 रुपये हे मिळणार आहे। संपूर्ण प्रकरणाचा तपशील आता आपण बघूया। तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने 1 जुलै 2023 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येत होती। या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा होता। 500 रुपये मिळण्याचे कारण काय, तर बघा, आता प्रश्न असा आहे की कोणत्या बहिणीला 1,500 ऐवजी 500 रुपये मिळणार आहे। तर त्याचे उत्तर शासकीय धोरणांमध्ये दडलेले आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून दरवर्षी 6,000 रुपये अशी एकूण 12,000 रुपये मिळतात। तर सरकारच्या नियमानुसार एका व्यक्तीला एकाच प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेता येतो, पण असे आढळून आले आहे की अनेक महिला लाभार्थी या शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असताना त्याचवेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत आहेत। तर अशा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांना आता पूर्ण रक्कम म्हणजेच दरमहा 1,500 रुपये न देता फक्त 500 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। याचा अर्थ ज्या महिला शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी आहेत किंवा त्याचवेळी लाडकी बहीण योजनेच्याही लाभार्थी आहेत, आता त्यांना फक्त 500 रुपये हे मिळणार आहे। तर बघा, हे फक्त ज्या महिला शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल त्यांच्यासाठी आहे। दोन्ही योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना आता 500 रुपये हे मिळणार आहे। तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। तर आता त्याच लाडक्या बहिणींना जे नमो शेतकरी सन्मान निधी आणि किसान सन्मान निधी योजनेत लाभार्थी आहेत, म्हणजे पात्र आहेत, त्या पण योजनेचा लाभ घेत आहेत आणि ह्या पण योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्यांच्यासाठीही थोडी म्हणजे त्यांच्या फायद्याची गोष्ट नाही आहे किंवा त्यांना याचा फायदा होणार नाही आहे, कारण त्यांचे 1,000 रुपये हे कट होणार आहे। तर त्यांना 500 रुपये हे योजनेमार्फत मिळणार आहे। तर अशी अपडेट होती।